श्री स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये अमोघ लक्ष्मी प्राप्ती मंत्र, संकट निवारणारा गणपती बाप्पाचा मंत्र असा मी तुम्हाला एकत्र मंत्र सांगणार आहे. जो कोणी व्यक्ती ह्या मंत्राचं पठण करतो त्या घरामध्ये कधीच धनसंपदेची कमतरता राहत नाही. चिरकाल लक्ष्मी त्या घरामध्ये नांदते आणि त्या घरामध्ये संकट दुःखांचा नाश होतो. म्हणजे गणपती बाप्पांचा सुद्धा मंत्र आहे आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा मंत्र आहे, एकत्र मंत्र आहे, खूप प्रभावशाली आहे. जो कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये नित्य नेमाने न चुकता कोणत्याही टायमाला 11 वेळेस किंवा 1 वेळेस किंवा 27 वेळेस किंवा 51 वेळेस किंवा 108 वेळेस या मंत्राचं पठण केलं, त्या घरातल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, प्रगतिशील होतात, त्यांच्या संकटाचा दुःखांचा नाश होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं रक्षण होतं आणि ते खूप पुढे जातात, प्रगती होते. आणि लक्ष्मी मातेचा म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरामध्ये राहते. चिरकाल लक्ष्मी माता टिकते, त्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहते आणि घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. त्यामुळे हा अमोघ लक्ष्मी प्राप्ती मंत्र तुम्हाला वरच्या साईडला स्क्रीनवर दिसत असेल तशाच प्रकारे पठण करायचं आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला पठण करून दाखवते. ओम गणपती रूप श्री पद्मादेव्य नम मम लक्ष्मी प्रति कुरु स्वाहा असा हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे 21 वेळेस, 11 वेळेस, 1 वेळेस जसं तुम्हाला वेळ बनेल त्या वेळेमध्ये रोजच्या रोज पठण करून बघा, अनुभव घेऊन बघा. खूप सुंदर असा मंत्र आहे, संकटांचा दुःखांचा निवारण करणारा आहे. त्यामुळे प्रत्येक कुणीही करू शकतं, विद्यार्थी करू शकतो, घरातली आई करू शकते, बाबा करू शकता. घरामध्ये जो व्यक्ती देवपूजा करत असेल किंवा नसेल सुद्धा करत तर श्रावण महिन्यामध्ये ह्या मंत्राचं पठण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या. तुम्हाला खूप चांगला अनुभव ते येईल, पण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता चिरकाल टिकणार. बघा, हा मंत्र खूप प्रभावशाली आहे, अतिशय प्रभावशाली आहे आणि अति उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. करून बघा, अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.